यावेळी एक मोठी घोषणा केली की 12 लाखापर्यंत ज्यांना उत्पन्न आहे त्यांना आयकर भरावाच लागणार नाही. सरकार भांडवली गुंतवणूक करतंय, पण खाजगी क्षेत्रातनं तशी भांडवली गुंतवणूक होत नाही. आणि जेव्हा खाजगी क्षेत्र भांडवली गुंतवणूक करतं तेव्हा त्यातनं फायदा होणार आहे की नाही हा विचार केला जातो. जास्तीत जास्त लोक या कराच्या जाळ्यात येत आहेत आणि ते यायला पाहिजेत, कारण नाहीतर जो माणूस भरतो कर त्याला असं वाटतं की मी वेडा आहे, बाकीचे जे आहेत सुटून जात आहेत ते सुटून जात आहेत. मागच्या तेजीचे हिरो हे पुढच्या तेजीचे हिरो नसतात. तर त्याच्यातही कुठेतरी खांदेपालट होतो. डॉलरला पर्याय काय असा जेव्हा विचार करतो तेव्हा एका करन्सीला दुसरी करन्सी हा जेव्हा पर्याय असतो तेव्हा सोनं ही असं एक चलन आहे की गेली 5000 वर्ष माणसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक मनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज अर्थातच तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे बजेटवरची चर्चा. बजेट आलं आहे, त्याच्यात खूप काही आहे, मध्यम वर्गासाठी आहे, उद्योगांसाठी आहे, अगदी सर्व सेक्टरसाठी आहे. पण ते नक्की काय आहे, त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आणि आपण काय कृती करायची हे समजून घेण्यासाठीची आजची मुलाखत. आणि माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहे ज्येष्ठ अर्थतज्ञ, गुंतवणूक तज्ज्ञ भरत फाटक सर. सर, स्वागत आहे थिंक बँकवरती. आणि हाच प्रश्न पहिला नेहमीचा, काय तुमची पहिली रिॲक्शन आहे बजेटवरची? ते रिॲक्शन देण्यापूर्वी आपण म्हणू की आधी समस्या काय होत्या आणि त्याचं काही समाधान यातनं झालं की नाही असं बघणं जास्त उपयोगाचं आहे. आणि समस्या जर आपण बघायला गेलो तर भारताची जगात सगळ्यात जास्त वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असं सगळीकडे बोललं जात असताना या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये, दुसऱ्या तिमाहीमध्ये आपला आर्थिक वाढीचा वेग अपेक्षेपेक्षा खाली राहिला होता. आता तो हळूहळू थोडा पुन्हा वर येताना दिसतोय, पण त्याला काहीतरी चालना देण्याची खूप मोठी आवश्यकता होती. हा प्रश्न कशामुळे निर्माण झाला हे सुद्धा जर आपण बघायला गेलं तर एप्रिल-जूनच्या तिमाहीमध्ये एकतर खूप कडाक्याचा उन्हाळा होता, म्हणजे काही ठिकाणी 50 डिग्रीच्या वरतीसुद्धा तापमान गेलं होतं. आणि हा सगळा सार्वत्रिक निवडणुकांचा वेळ होता, त्यामुळे तिथे सरकार हे इलेक्शन मोडमध्ये होतं असं आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. पण त्यानंतरचं जी तिमाही होती जुलै ते सप्टेंबर, ह्याच्यामध्ये सुद्धा त्या वाढीचा दर तितकासा वाढला नाही. आणि ही थोडीशी काही जणांना काळजी वाटण्यासारखी परिस्थिती झाली तर नवल नाही. त्यात आपण बघितलं तर ऑगस्ट महिना जो होता त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि बऱ्याच ठिकाणची कामं ठप्प झाली होती. इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, औद्योगिक कामं ही सगळी तिथे थांबली होती. नवीन सरकार आल्यानंतर 23 जुलैला मागचा अर्थसंकल्पाला त्याचं मान्यता 13-14 ऑगस्टला मिळाली. सो दुसऱ्या तिमाहीतले सुद्धा पहिले 6 आठवडे तसे वाया गेले होते. पण हे जेव्हा होतं तेव्हा काळजी वाढायला लागते आणि ह्याला काहीतरी चालना देण्यासाठी ठोस काहीतरी करणं आवश्यक आहे. दुसरं आपण बघितलं असेल तर गेल्या 3 महिन्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये परकीय चलनाचा दरसुद्धा थोडा त्याच्यावरती दबाव होता. आणि डॉलरचा भाव 86-50, 86-60 इतका वर गेला होता. तिथे काही मंडळींना काळजी वाटायला लागणं साहजिक होतं. तर ह्या पार्श्वभूमीवर ह्या अर्थसंकल्पामधनं काय देतील हे महत्त्वाचं होतं. दुसरं, काल जो इकॉनॉमिक सर्व्हे आला त्याच्यात त्यांनी सांगितलं की 2047पर्यंत जर प्रगत अर्थव्यवस्था व्हायचं असेल तर आपला आर्थिक वाढीचा दर हा 8% गेला पाहिजे. आणि त्याच्यासाठी डिरेग्युलेशन हे खूप महत्त्वाचा भाग त्यांनी त्याच्यात मांडला. दुसरं त्यांनी सांगितलं की AI सारखी काही गोष्टी येणार आहेत त्याच्यात. भारतामधलं जर रोजगाराचं प्रमाण त्यामुळे कमी झालं तर तो पण थोडासा काळजीचा विषय असेल. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प असणार होता. आणि त्याच्यामध्ये औद्योगिक किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ह्याला एकदम मोठा स्टिम्युलस देणं कठीण असतं. पण मग हा स्टिम्युलस कुठनं तरी दिला पाहिजे. आणि मला वाटतं हे ध्येय, हे लक्ष त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बघितलं. म्हणजे आपण सगळ्यांनीच बघितलं असेल की आयकराचे दर, व्यक्तिगत आयकराचे दर खूप प्रमाणात कमी झालेले आहेत.
म्हणजे त्याचं साधं उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर मागच्या प्रणालीमध्ये 3 लाखापर्यंत शून्य टॅक्स, 3 लाख ते 7 लाख 5%, 7 लाख ते 10 लाख 10%, 10 लाख ते 12 लाख 15%, 12 लाख ते 15 लाखावरती 20% आणि त्याच्यापुढे 30% असा टॅक्स होता. यावेळी एक मोठी घोषणा केली की 12 लाखापर्यंत ज्यांना उत्पन्न आहे त्यांना आयकर भरावाच लागणार नाही. प्रत्यक्षात केलं आहे असं की 4 लाखापर्यंत शून्य, 4 लाख ते 8 लाख 5%, 8 लाख ते 12 लाख 10%, 12 लाख ते 16 लाख 15%, 16 ते 20%, 20 ते 24 25% आणि 24 लाखाच्या वरती ज्याचं उत्पन्न आहे त्यालाच आता 30% आयकराचा दर लागू राहील. आणि ह्यातनं अजून एक त्यांनी सांगितलं की तरी हे जरी असलं म्हणजे ह्या कोष्टकाप्रमाणे आपण गेलो तर 12 लाखापर्यंत 60,000चा तरी टॅक्स पडला असता. त्याला एक विशेष रिबेट दिला आहे. मागच्या वेळी पण असा रिबेट होता, तो 7 लाखापर्यंत होता, तो त्यांनी 12 लाखापर्यंत आणला आणि त्यामुळे 12 लाखापर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या माणसाला शून्य टॅक्स पडेल. या व्यतिरिक्त एक स्टँडर्ड डिडक्शन असतं, ते गेल्या बजेटमध्ये तुम्हाला आठवत असेल 50,000वरनं 75,000पर्यंत वाढवलं होतं, तर ते तसंच ठेवलं गेलं. त्यामुळे 12,75,000 उत्पन्न असणाऱ्या माणसाला टॅक्स पडणार नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत जर आज बघितलं तर ह्या व्यक्तीचे 80,000 रुपये वाचणार. बापरे. आणि हे पैसे मध्यमवर्गीय माणसाच्या हातात आल्यानंतर तो त्यातनं काही प्रमाणात काही भांडवली गुंतवणूक करू शकेल, काही वाहनं विकत घेऊ शकेल, घराचा हप्ता भरू शकेल, नवीन घराचा विचार त्याचं, कारण लोन घेतलं तर रिपेमेंट कपॅसिटी त्यातनं वाढली. आणि हा एक मोठा म्हणजे आपण म्हणू की स्टिम्युलस देणं आवश्यक असतं जेव्हा थोडीशी आर्थिक वाढीचा दर कमी होतो तेव्हा. पण तो स्टिम्युलस देताना सुद्धा त्यांनी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल की नाही ह्याचा विचार करावा लागतो. तर आजच्या अर्थसंकल्पाचं ठळक वैशिष्ट्य जर बघितलं तर ही आयकरात दिलेली सूट आणि त्यांनी कन्झम्पशन वाढेल आणि त्यांनी पुन्हा चक्र थोडंसं अर्थव्यवस्थेचं म्हणजे तसं आपला वाढीचा दर कमी झाल्यानंतरसुद्धा तो 6.2, 6.3, 6.5 मधले अंदाज आहेत. मार्च 26चा अंदाज देतानासुद्धा इकॉनॉमिक सर्व्हेनी सांगितलं की 6.3 to 6.8 मध्ये तो राहू शकेल. पण तो वाढून 7%च्या पुढे जाणं, 8%कडे जाणं. याच्यात दुसरा एक भाग आहे की भांडवली खर्च. सरकार भांडवली खर्च करत होतं. मार्च 25चं जे वर्ष आहे त्याच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली जी आहे ती 11,11,000 कोटींची होती. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा खूप पैसे कमी खर्च करता आलेले आहेत. आणि आता थोडासा त्यांनी वेग पकडला असला तरी ते 10.38 लाख कोटीपर्यंतच ते जाईल, म्हणजे तिथे थोडासा अनुशेष राहणार आहे. इथे हा विचार असा केला जातो की सरकार भांडवली गुंतवणूक करतं आहे पण खाजगी क्षेत्रातनं तशी भांडवली गुंतवणूक होत नाही. आणि जेव्हा खाजगी क्षेत्र भांडवली गुंतवणूक करतं तेव्हा त्यातनं फायदा होणार आहे की नाही हा विचार केला जातो. त्याच्यात त्यांची जी आज उत्पादन क्षमता असते, इन्स्टॉल्ड कपॅसिटी, ती जर पूर्ण वापरली जात नसेल तर नवीन गुंतवणूक कशाला करायची हा विचार, म्हणजे हा व्यवहार्य विचार प्रत्येक उद्योगधंद्याने केलाच पाहिजे. तर मला वाटतं असं थोडंसं वळणावळणाने हा पण एक उद्देश असावा की जर व्यक्तिगत आयकरातल्या सवलतीमुळे एक स्टिम्युलस मिळाला आणि त्यातनं जर उत्पादनांना मागणी वाढली, त्यातनं उत्पादन क्षमता जर जास्त प्रमाणात वापरली जायला लागली तर खाजगी क्षेत्र जे थोडं हात राखून आज गुंतवणुकीचा विचार करत आहेत ते थोडंसं फ्रंट फूटवर येतील आणि ती पण गुंतवणुकीला चालना मिळेल.
तर असे एकातनं दोन उद्देश साध्य करण्याचा हा विचार असावा. पण हा आजच्या अर्थसंकल्पाचा सगळ्यात मोठा ठळक भाग आहे. सगळ्यांना याच्याबद्दलच प्रश्न आहेत, कारण असं झालं आहे की दरवेळेला बजेटकडे लोक बघतात की आपले किती पैसे जातील किंवा वाचतील. सवय अशी असते की याच्यावरची कस्टम्स ड्युटी वाढली, त्याच्यावरचा टॅक्स वाढला. इतक्या एक्सप्लिसिटली 80,000 रुपये माझे वाचणार असं खूप वर्षानं झाल्याचं दिसतंय. तर हे थोडं अधिक उलगडवून सांगा ना. खूप कन्फ्युजन आहे की ते रिबेट आहे, 12,01,000 इन्कम असेल तर तुम्हाला टॅक्स द्यावाच लागेल, नसेल तर नाही. समजा मी 5 लाख कमावतो, 10 लाख कमावतो, 15 लाख कमावतो, 20 लाख कमावतो, तर मला कसे टॅक्स भरायला लागणार? 5 लाखाला तर टॅक्स भरण्याचा प्रश्नच नाही, 10 लाखाला पण टॅक्स भरण्याचा प्रश्न नाही. 12 लाख किंवा सॅलरीड इन्कम असेल तर 12,75 ही लक्ष्मण रेषा मी ओलांडत नाही तोपर्यंत मला टॅक्स पडणार नाही. म्हणजे तुम्ही फक्त रिटर्न भरायचं पण टॅक्स भरायचा नाही, कारण कॅल्क्युलेटेड टॅक्स रिबेट म्हणून मिळतोय. करेक्ट. पण 12,75च्या अर्थात ही डिव्हायडिंग लाईन कुठलाही नियम केला तर कुठेतरी येतेच. आणि तिथे त्यांना पहिल्या आधीच्या स्लॅब्सचा तरी पण बेनिफिट मिळणार आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा स्लॅब्स होत्या त्याच्यापेक्षा हा त्यांना नवीन भरायला लागणारा कर कमी आहे, शून्य त्यांना पडणार नाही. तर म्हणजे त्यातनं त्यांच्यावर अन्याय होतोय अशी परिस्थिती नाही आहे. एका कुठल्या तरी पातळीपर्यंत ती रेघ मारलेली आहे, त्याच्या पुढच्यांना सवलत आहे. आणि तसं म्हणजे 24 लाखाच्या उत्पन्नापर्यंत सुद्धा 1,10,000 रुपयाची सवलत मिळते. हां, म्हणजे असं नाही आहे की त्यांच्या खिशातनं काढून दुसऱ्यांना दिले जातात पैसे, असं नाही आहे. सवलत सगळ्यांना मिळते, पण 12 लाखापर्यंतच्या लोकांना थोडीशी जास्त मिळते. म्हणजे मी असं म्हणू का की 20 लाख रुपये समजा माझं CTC आहे IT च्या भाषेमध्ये, तर 20 लाखाला मला कालपर्यंत जो टॅक्स पडत होता आणि आज मला जो टॅक्स पडतोय याच्यात मला 70,000 ते 80,000 मिळते. हो, याच्यात मला नक्कीच हां फायदा होतो. म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन होईल त्यानुसार. आणि हा जो रिबेट प्रकार आहे तो मला 20 लाख असताना पण मिळतो का? नाही, तो नाही मिळत. ओके. म्हणजे माझा इन्कम 13 लाख झाला, 14 लाख झाला, 15 लाख झाला, तर नव्या टॅक्स स्लॅबप्रमाणे माझं सगळं कॅल्क्युलेट होईल आणि माझा टोटल टॅक्स कमी होईल. हो, टोटल टॅक्स कमी होईल, कारण स्लॅब वाढलेत आणि दर थोडे थोडे प्रत्येक स्लॅबप्रमाणे. बरोबर. पण सर हा जो 30% टॅक्स ब्रॅकेट आहे की हा साधारणतः व्होकलही वर्ग असतो, इंटलेक्च्युअल असतो, ट्विटरवरती इकडं तिकडं, ते 15 वरून डायरेक्ट 24 लाखाला नेलंय. म्हणजे 9 लाखानं वरती नेलंय. हे धाडसी वाटत नाही का? थोडंसं आपण म्हणू की त्यात मागचा बॅकलॉग थोडासा असेल. म्हणजे पूर्वी त्या प्रमाणात वाढलं नव्हतं आणि त्याची एक अपेक्षा प्रत्येकाच्या मनात होती की आमचे सवलत वाढत नाही आहे. तर आपण म्हणू की थोडे मागचे एरियर्स मिळाले असा विचार करायला हरकत नाही. अजून एक डेटा मगासपासून ट्विटरवरती, लिंक्डइनवरती शेअर होतोय की एकूण जे टॅक्स पेयर आहेत त्यातले फक्त 10% उरतात 12 लाखाच्या वर आत्ताच्या ह्याच्यानुसार. 87% ते 89% लोक आज या घडीला 12 लाखाच्या आत आहेत. सो ॲक्च्युअल टॅक्स सरकारला काढून देणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे का? रिटर्न भरणारे राहतील तेवढेच, पण पैसे काढून देतोय असे. मला वाटतं उत्पन्न वाढणार आहेत. म्हणजे आपण त्यांचं पूर्ण बजेटचा विचार केला ना, तर आयकरातनं 1 लाखाची सवलत दिल्यानंतर सुद्धा 1 लाख कोटीची सवलत दिल्यानंतर सुद्धा साधारण 13% आयकराचं संकलन वाढेल अशी अपेक्षा आहे. GSTचं संकलन 11% वाढण्याची अपेक्षा आहे. कंपन्यांवरचा टॅक्स 11%, पण व्यक्तिगत कर हा साधारण 13% वाढेल असं त्यांनी आता केलं आहे. तर त्यात उत्पन्न वाढण्याचं गृहीत कुठेतरी आहे. पण तुम्हाला असं दिसतं की उत्पन्न वाढू शकेल या वर्गाचं? म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ती अपेक्षा असेल, आशा असेल आणि मला ती शक्यता वाटते. जर अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळाली ना, तर चांगल्या लोकांना रिटेन करण्यासाठी त्यांचं उत्पन्न वाढवायलाच लागेल. म्हणजे आपण एक दुसरं साधं उदाहरण बघू. कोविडनंतर हॉटेलचे दर काय होते? कोविडनंतर एअरलाईनचं तिकीट किती होतं, आज किती आहे? मागणी वाढल्यानंतर हॉटेल्सने दर वाढवले.
एअरलाईन्सने दर वाढवले. तर मागणी जर वाढली, जर काम वाढलं तर उत्पन्न नक्कीच वाढेल. सर मला त्याच मुद्द्यावर यायचं होतं. 1,00,000 कोटी जर का मार्केटमध्ये थेट येणार असतील तर याचा डायरेक्ट इम्पॅक्ट म्हणून महागाई वाढणार का? आपण असं म्हणू की 1,00,000 कोटीचं तुलना कशाशी करायची. म्हणजे एकंदर जे बजेट आहे ते 50,00,000 कोटीचं आहे. 50,00,000 कोटीपैकी साधारण 34,00,000 कोटी हे टॅक्स रेव्हेन्यूमधून येणार आहेत आणि 16,00,000 कोटी हे नॉन टॅक्स रिसिट्स असणार आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 18,00,000 कोटीचं GSTचं बजेट आहे. कॉर्पोरेशन टॅक्स आणि व्यक्तिगत टॅक्स असं मिळून ते 34पर्यंत जातात. तर ह्याच्यामध्ये 1,00,000 कोटीचा म्हणजे आपण 2-3% फरक बघतो. दुसरं त्याचबरोबर असं जर आपण म्हटलं की माझी उत्पादन क्षमता वापरली जात नव्हती, माझा मालाला उठाव मला पाहिजे तेवढा नव्हता, म्हणून माझी वाढ होत नव्हती, तर मला नवीन मागणी मिळाली तर मला लगेच त्याचं दर वाढवायला लागेल अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे इन्फ्लेशन त्यात एक दुसरा पण भाग आहे. इन्फ्लेशनमध्ये बऱ्याच सूचना अशा त्यांनी केल्या आहेत की फूड व्हेजिटेबल इन्फ्लेशन त्यातनं बाजूला ठेवावं आणि इतर गोष्टींच्या इन्फ्लेशनचा विचार करावा. आपण जर होलसेल प्राईस इंडेक्स बघितला ना तर त्याचं 2-3%च इन्फ्लेशन आहे. म्हणजे उत्पादन होणाऱ्या वस्तूंचा विषय थोडासा वेगळा आहे आणि ह्याच्यातलं अन्नधान्यातलं किंवा भाजीपाल्यातलं जे भाववाढ आहे ती बऱ्याच वेळा एका ठिकाणी माल आहे, दुसऱ्या ठिकाणी मागणी आहे. माल साठवता येत नाही, त्याचं शेल्फ लाईफ कमी आहे, त्यामुळे तिथे खूप मोठे चढउतार होतात. पण जिथे आपण औद्योगिक मागणी आहे, सेवांची मागणी आहे, तिथे त्या प्रमाणात मोठे चढउतार नाही होत. तर त्यामुळे इन्फ्लेशन वाढण्याची भीती आहे असं मला चित्र नाही दिसत याच्यातनं. ह्याच मुद्द्यावर एक दुसरा खूप विशेष बघण्याचा भाग असा आहे की ह्या सवलती देत असताना सुद्धा वित्तीय तुटीचं प्रमाण कमी करण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे आपण बघितलं तर गेल्या वर्षीचं लक्ष होतं 4.9 प्रत्यक्षात वित्तीय तूट होणारे 4.8 आणि पुढच्या वर्षीचं उद्दिष्ट 4.8 वरनं 4.4 4.4% वरती त्यांनी आणलं आहे. म्हणजे एका बाजूला ग्रोथचा विचार करायचा पण आर्थिक शिस्त बिघडू द्यायची नाही, आर्थिक शिस्त जास्त नियंत्रित करायची, त्याच्यात तूट अजून कमी करायची आणि जी तूट होते ती ही भांडवली खर्चातनं जर तूट झाली तर त्यातनं मालमत्ता उत्पन्न होते की ज्याच्या वापरामुळे पुढे उत्पन्न वाढणार आहे. तर ही तारेवरची कसरत दरवेळी करावी लागते, पण ती करत असताना मला वाटतं सवंग लोकप्रियतेचे मोह या सरकारने कायम सोडलेले आहेत. म्हणजे कोविडमध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल की जगातल्या इतर बऱ्याच अर्थव्यवस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्टिम्युलस देत होते आणि आपल्याकडे तो मोह आवरला आणि तेव्हा भांडवली खर्चाचं प्रमाण वाढवलं, त्यातनं रोजगार उत्पन्न होतं, त्यातनं मालमत्ता उत्पन्न होते. तर ही शिस्त मात्र सांभाळलेली आहे किंबहुना ती थोडी अधिक पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे. तर याच्याबद्दलच खूप चर्चा समाज माध्यमात होते की 2014ला 2 लाखापर्यंत टॅक्स फ्री होतं, 25ला म्हणजे 10 वर्षाच्या इफेक्टिव्ह टाईममध्ये ते 6 पट झालं. कॉर्पोरेट टॅक्स त्यावेळीपेक्षा कमी झाला. सो इन अ वे टॅक्स कमी होत आहेत. 2 लाख ते 12 लाख 6x त्या कालावधीत एवढी होत नाही. म्हणजे शेअर मार्केट नाही दिले असतील कदाचित रिटर्न. सो हा जो मेकॅनिझम आहे हा प्रुडंट आहे का की आम्ही टॅक्स रेट कमी करणार, टॅक्स बेस वाढवणार आणि हे 10 वर्ष सातत्यानं केल्याचा हा फायदा आहे का? हा तिन्ही बाजूंनी फायदा आहे. म्हणजे एकतर जी कर प्रणाली आहे ती बऱ्याच जास्त प्रमाणात डिजिटल झाली. त्यामुळे कर चुकवणं पूर्वी जितकं सोपं होतं तितकं आज सोपं राहिलेलं नाही
UPI सारख्या गोष्टींमुळे बरेचसे व्यवहार, म्हणजे समाज माध्यमाचं तुम्ही म्हणता जसं पाणीपुरीवाल्याला 40 लाखाचं उत्पन्नाची नोटीस आली, हे पण सगळीकडे बऱ्याच प्रमाणात व्हायरल झालेल्या गोष्ट होती. तर जास्त जास्त लोक ह्या कराच्या जाळ्यात येत आहेत आणि ते यायला पाहिजेत. कारण नाहीतर जो माणूस भरतो कर त्याला असं वाटतं की मी वेडा आहे, बाकीचे जे आहेत सुटून जात आहेत ते सुटून जात आहेत. तर तिथलं एक फेअरनेसचा पण भाग आहे की GST आल्यानंतर ह्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. कारण बरेचसे व्यवहार फॉर्मल प्रकारे व्हायला लागले आणि तर त्यामुळे इथे काहीतरी आपण वाटत सुटलो आहे असा प्रकार मला तरी वाटत नाही. सर, हा थोडा टँजंट प्रश्न आहे, पण आपण खर्चाविषयी बोलतोय म्हणून तो विचारून मी इतर प्रोव्हिजन्सकडे येतो. पैसे हातात आले की दोन प्रकारे खर्च होतात. एक उत्पादक गोष्टी घेणे किंवा ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला फायदा होईल, कोणी गाडी घेईल, कोणी घर घेईल. आणि दुसरा आजकालची जी पद्धत आहे ती म्हणजे एक्सपिरियन्स इकॉनॉमी. मी कदाचित कोल्डप्लेला जाईन आणि कोल्डप्ले 4 दिवसात 400 कोटीचा रेव्हेन्यू करेल. मी फिरायला जाईन, महाकुंभचा कित्येक लाख कोटीचा टर्नओव्हर होतोय. सो असलेला पैसा एखादी वस्तू घेण्यात की ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शनला फायदा होतोय किंवा एक्सपिरियन्समध्ये जाण्यात, यातलं काय बेटर आहे का दोन्ही छान आहे इकॉनॉमीच्या दृष्टीनं? तुम्ही कसा अभ्यास करता? सोपा प्रश्न नाही आहे, पण आपण असं बघू की प्रत्येक ठिकाणी मी जर सेवा विकत घेत असलो किंवा वस्तू विकत घेत असलो असं मी, तर सेवा मी जेव्हा विकत घेतो तेव्हा जास्त रोजगार उत्पन्न होतो का? आणि मी जेव्हा वस्तू विकत घेतो तेव्हा ती जर स्वयंचलित यंत्रांवरती त्याचं उत्पादन होत असेल तर त्याने रोजगार उत्पन्न होतो का होत नाही. म्हणजे आपण बघितलं असेल की पर्यटनाला सगळीकडे उत्तेजन देण्याचा विचार आहे. म्हणजे आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा म्हटलं की एवढे नवीन विमानतळ आम्ही करणार आहोत आणि ती संख्या खूप मोठी आहे, 120 पर्यंत ते नवीन एअरपोर्ट जाणार आहेत. तर हे जेव्हा होतं, जेव्हा लोक बाहेर पडतात, जेव्हा ते खर्च करतात, तर कोणाला तरी ते उत्पन्न मिळतं, कोणाला तरी रोजगार मिळतं. आणि मला वाटतं रोजगार उत्पन्न करणं हा आपल्याकडचं तितकंच मोठं आव्हान आहे. आणि ऑटोमेटेड मशिनरीतनं खूप मोठं उत्पादन झालं तर त्या प्रमाणात रोजगार उत्पन्न नाही होणार. तर हे एक एक सेवांमधनं जेव्हा खर्च होतात, सेवांवरती खर्च होतात, तेव्हा समोर कोणाचा तरी तिथे लाभ होतोय. डायरेक्ट म्हणजे टॅक्सबद्दलच एवढा मोठा निर्णय असल्यामुळे त्याच्याविषयी चर्चा चालू आहे. हा भाग वगळताचं जे बजेट आहे त्याच्यात तुम्हाला काय दिसतं, काय फोकस दिसतो आणि त्याचे लॉंग टर्म मिडल टर्म काय परिणाम आहे? काही प्रमाणात आपण तो विषय हाताळला की एक सगळ्यात मोठा भाग आहे की वित्तीय तूट नियंत्रणाखाली ठेवणं, ती कमी करणं. याचे परिणाम कसे होतात की सरकारने कर्जाने घ्यायची जी रक्कम आहे ना, ती यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा कमी असणार आहे पुढच्या वर्षात. जेव्हा वित्तीय तूट होते तेव्हा ती भरून कशी काढणार? तर ती कर्ज घेऊन, म्हणजे रोखे देऊनच ती केली जाते. आपली अर्थव्यवस्था छोटी आहे, अमेरिकेची अर्थव्यवस्था आपल्या 10 पट आहे, पण तिथल्या सरकारी कर्जाबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणात आज लोकांना काळजी आहे, त्याची चर्चा होते. अमेरिकेमध्ये वित्तीय तूट 7% आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये 7% फिस्कल डेफिसिट आहे आणि आपण तो 4.8 वरनं 4.4 आणतोय. तर हा एक मोठा भाग आपल्या अर्थसंकल्पाचा आहे की वित्तीय तूट वाढू दिली नाही, भांडवली खर्च आहे तोच किंवा त्याच्यापेक्षा 10% जास्तची तरतूद केली आहे. याचा अर्थ इतर जे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत ते त्या प्रमाणात वाढू दिलेले नाही आहेत. आणि हा एक त्याचा चांगला भाग आहे. इतर एक मोठा ठळक भाग जर याच्यातला बघितला ना, तर बऱ्याचशा तरतुदी तुम्ही ऐकल्या असतील, वाचल्या असतील की IFSC किंवा गिफ्ट सिटीमधनं आपल्याकडे
जगातनं जास्तीत जास्त भांडवल कसं येईल यासाठी ती तयार केलेली आहे. गिफ्ट सिटीमध्ये जो टॅक्स हॉलिडेसारखी गोष्ट होती, अजून 5 वर्षांनी त्यांनी वाढवली की नवीन रजिस्ट्रेशन्ससाठी ती त्यांनी आत्ता दिली. नंतर दुसऱ्या एखाद्या भांडवली केंद्रामधनं जर त्या गुंतवणुकी गिफ्ट सिटीला शिफ्ट झाल्या तर त्याच्यावर भांडवली नफा केला जाणार नाही, कारण तिथे मी विकलं आणि इथे आणलं, त्याच्यावरती भांडवली नफा लागणार नाही, ही एक त्यांनी तरतूद केली. आणि गिफ्ट सिटीमध्ये सॉव्हरिन वेल्थ फंड किंवा इतर मोठे एन्डॉमेंट फंड्स यांची जी त्यांना सवलती दिलेल्या आहेत त्या त्यांनी पुढे वाढवल्या आहेत. तर जास्त रक्कम परदेशातनं जी येणार आहे त्याच्यासाठी ही गिफ्ट सिटीचं निर्माण केलं आहे. दुसरा गिफ्ट सिटीमध्ये त्यांनी काही अजून कन्सेशन्स आत्ता दिलेत. तर हा एक ठळक भाग आहे या आत्ताच्या अर्थसंकल्पाचा. ब्लूमबर्गचा बॉन्ड इंडेक्स फंड आहे, त्याच्यामध्ये आता भारतीय सरकारी कर्ज रोख्यांचा समावेश झाला. ती 31 जानेवारीलाच आपण ती बातमी आली. गेल्या वर्षी JP मॉर्गन बॉन्ड इंडेक्समध्ये भारतीय कर्ज रोखे त्यांनी स्वीकारले. त्यानंतर साधारण 25 अब्ज डॉलर्सचा प्रवाह भारतात आला. हा स्टॉक मार्केटमध्ये येणारा प्रवाह नाही आहे, तर त्यामुळे आपण जे स्टॉक मार्केटमधले आकडे वाचतो त्याच्यात हा दिसणार नाही. ब्लूमबर्गमध्ये आल्यावर साधारण त्याच रकमेचा अजून प्रवाह आपल्याकडे येऊ शकतो. आणि आपण जर बघितलं असेल तर गेल्या 3 महिन्यामध्ये जेव्हा सगळ्याच परकीय चलनाची घसरण थोडीशी होत होती, तेव्हा भारताचं चलन हे 3% आपला भाव घसरला. डॉलर इंडेक्स म्हणून एक बघितला जातो, बऱ्याच हार्ड करन्सीज समोर त्याचं बघितलं, तो 9% वर गेला आहे. जॅपनीज येन 10% खाली आला आहे. युरो आपल्यापेक्षा जास्त त्याचं अवमूल्यन झालं आहे आणि आपलं अवमूल्यन मात्र 3%चं झालं आहे. याचे 2 भाग आहेत. एक तर काही प्रमाणात आपले राखीव गंगाजळी जी आहे ती जवळजवळ 700 अब्ज डॉलर्सला पोचली होती, तिथनं कमी होऊन 625 पर्यंत आली. तर काही प्रमाणात रिझर्व्ह बँकेने आपली करन्सी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते करत असताना त्याचा दुसरा इफेक्ट असा होतो की आपल्या अर्थव्यवस्थेमधले लिक्विडिटी खेचली जाते. आणि गेल्या एप्रिलमध्ये आपली पॉझिटिव्ह लिक्विडिटीवरनं आपण डिसेंबरमध्ये निगेटिव्ह लिक्विडिटीपर्यंत आलो होतो. डिसेंबरच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये त्यांनी 1,10,000 कोटीची लिक्विडिटी इन्फ्यूज केली आणि अर्थसंकल्पाच्या आधी 2 दिवस पुन्हा 1,50,000 कोटीची लिक्विडिटी त्यांनी इन्फ्यूज केली. पण त्याचबरोबर नवीन बॉन्ड इंडेक्समध्ये आपण येण्यात जे अडथळे होते ते सगळे दूर करून त्या बॉन्ड इंडेक्सची दारं उघडलीत. तर त्यामुळे पुन्हा जेव्हा प्रवाह चालू होतो तेव्हा आपल्या इथली लिक्विडिटी वाढणार आहे. आणि हा रिझर्व्ह बँकेला करायला लागणारी जी कसरत आहे त्यातनं पुन्हा फायद्याकडे ते जाणार आहे, पुन्हा लिक्विडिटी वाढणार आहे अशी परिस्थिती आहे. तर आंतरराष्ट्रीय भांडवल हाँगकाँगमधनं येणं, दुबईमधनं येणं, सिंगापूरमधनं येणं किंवा आपल्याच इथे त्यांची ऑफिसेस उघडणं, त्यांचं इथे त्यांना आणायला ते सुरक्षित वाटणं, हा एक मोठा उद्देश इतर ज्या आपण तरतुदी बघितल्या त्याच्यातनं आपल्याला दिसून येईल. सर, ह्या गुंतवणुकीवरनंच एक चर्चा होती की शेअर मार्केटमध्ये सातत्यानं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स पैसे काढून घेत आहेत. अमेरिकेचं काय होईल माहीत नाही, अनप्रेडिक्टेबिलिटी वाढली आहे. तर त्याला हा उपाय आहे का? ते पैसे आणि हे पैसे कसे कोरिलेट करायचे? कारण पुढचा मुद्दा हाच येतो की आता बजेटनंतर मी कुठं गुंतवणूक करू. फॉरेन इन्व्हेस्टर्स पैसे काढत होते हे सत्य आहे. त्याच्यात आपल्याकडचा ग्रोथ स्लोडाऊन हे एक कारण होतं. त्याच्याचबरोबर अमेरिकेतल्या वाढीचा दर खूप चांगला वाढला होता. म्हणजे त्यांची 2.8% अपेक्षा होती, 3.2% आला. तिथले व्याजदर वाढले. म्हणजे अमेरिकेत
10 वर्षाच्या सरकारी कर्ज रोख्याला 4.70 4.80 पर्यंत व्याज मिळायला लागलं होतं आणि अमेरिकन डॉलर जवळजवळ 9-9.5% त्याचं अधिमूल्य झालं किंवा ॲप्रिशिएट झालं. आता ज्या परकीय वित्तसंस्था तिथे पैसे कर्जानी घेतात आणि जगभर गुंतवणूक करतात, त्यांची परिस्थिती खूप विचित्र होते. म्हणजे बरेच हेज फंड्स असतील, त्यांच्याकडे $100 असतील तर त्याच्यावर $300-400 कर्ज घेतात आणि ते जगभरातल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, देशांमध्ये त्याची गुंतवणूक करतात. आता हे होत असताना जर तिथले व्याजदर वाढले आणि तिथल्या चलनाचा दर वाढला, म्हणजे 10% समजा त्यांचं नुकसान झालं, तर त्यांच्या $100 समोर त्यांनी $400 कर्ज घेतलं आहे. ते 10% त्याच्यात नुकसान झालं तर $40 नुकसान झालं. मग त्यांच्या 100 पैकी 40 गेले. तर त्यांच्यावरती जो दबाव आहे ना, तो वेगळ्या प्रकारचा दबाव आहे. आणि तिथे हा डॉलर इंडेक्सकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता असते. मला वाटतं नवीन राज्य तिथे आलं आहे, त्याच्यात बरेच मोठमोठे निर्णय घोषित केले जातील. त्यातले किती प्रत्यक्षात आणता येतील ह्याच्यावर पण मर्यादा असेल. आणि त्यामुळे गेल्या 10-15 दिवसात तुम्ही बघितलं तर तिथल्या व्याजाचे दर पण थोडे थोडे कमी यायला लागले. तर अमेरिकेत काय होणार आहे याचा सगळ्यांना फरक पडणार आहे. चीन, कॅनडा, मेक्सिको यांच्याकडनं आलेल्या उत्पादनांवर खूप मोठी इम्पोर्ट ड्युटी लावली जाईल असं बोललं जातं. नंतर जर ब्रिक्स करन्सीसारखं तुम्ही केलं तर आम्ही तुमच्यावर ड्युटी लावू असं धमकावलं जातं. त्याच्याचबरोबर भारताची संरक्षणातली गुंतवणूक आहे आत्ताच्या बजेटमध्ये थोडीशी कमी झाल्यासारखी दिसते, पण ती महत्त्वाची. आपण बऱ्याच उत्पादनं विकत घेणार आहोत आणि त्यामुळे आपल्याकडे एक कस्टमर म्हणून पण ते बघितलं जाणार आहे. तर त्याच्यातसुद्धा कसं होतं, जर आपण यांच्या गोष्टी विकत घेतल्या तर त्यात एक ऑफसेट क्लॉज म्हणून असतो. त्याच्यातलं काही प्रमाणातलं उत्पादन हे भारतात करावं लागतं आणि त्यामुळे पण इथल्या उद्योगांना थोडंसं चालना मिळते. तर मला असं दिसतं की हा वाढीचा दर म्हणजे जगात कुठेही 6.5% हा खूप चांगला आकर्षक दर आहे. आपल्यासाठी तो अजून वाढला पाहिजे, पण वाढून तो 7-7.25% पर्यंत गेला तरी आपल्याला पुरेसं आहे. आणि हे जर होणार असेल तर आज जी थोडीशी मरगळ आलेली दिसते त्याला पुन्हा चालना मिळेल. आत्ता शेअर बाजार आपण बघतो की खाली आला आहे आणि ही अनिश्चिततेची परिस्थिती अजून थोडे दिवस राहू शकेल. म्हणजे असं काही सांगायचं कारण नाही की उद्यापासून शेअर बाजार वाढला असं परिस्थिती नाही. पण जेव्हा आर्थिक वाढीचा दर परत वाढतो, जेव्हा तो दर घटतो ना, तेव्हा झालेलं उत्पादन हे वेगवेगळ्या चॅनेल्समध्ये म्हणजे स्टॉकिस्टकडे, डीलर्सकडे हे गेलेलं असतं. आणि जेव्हा त्याला उठाव यायला लागतो तेव्हा आधी उत्पादन वाढत नाही, आधी चॅनेलमधला माल ॲब्सॉर्ब होतो आणि त्याच्यानंतर उत्पादन वाढतं. तर तशी परिस्थिती दिसेल. म्हणजे आता हे डिसेंबर तिमाहीचे जे सगळे कंपन्यांचे निकाल येतील ते खूप काही आकर्षक असणार नाहीत आणि त्यामुळे शेअर बाजार थोडासा अस्थिर राहिला तर ज्याला 3-4 वर्षासाठी गुंतवणूक करायची त्याच्यासाठी ही चांगली संधी असू शकते. असं जेव्हा त्यातला बदल घडतो की एक आपण मोठी तेजी बघितली, त्यानंतर मंदीचा काही काळ बघितला आणि पुन्हा पुढची तेजी येते, तेव्हा एक नक्की असतं की मागच्या तेजीचे हिरो हे पुढच्या तेजीचे हिरो नसतात. तर त्याच्यातही कुठेतरी खांदेपालट होतो, कुठेतरी ते एकीकडनं दुसरीकडे दिलं जातं. आणि आपण जर बघितलं असेल तर मागच्या 4-5 वर्षांमध्ये हाय क्वालिटी ग्रोथ असे जे पूर्वी ब्लूचिप समजले जाणारे शेअर होते त्यांनी विशेष रिटर्न दिलेले नाहीत. आणि
स्मॉल कॅप किंवा PSUs ह्याच्यामध्ये ते रिटर्न आलेत. तर इथे कुठेतरी हा बदलसुद्धा होणार आहे आणि थोडे नवीन कथानायक पुढे येणार आहेत. तुम्ही कधीच आम्हाला शेअर किंवा स्टॉक सांगत नाही, पण निदान थेट हाच प्रश्न विचारतो की या नव्या कथेचे कथानायक कोणत्या सेक्टरमधनं येणार आहे? ते पण सांगणं बरोबर नाही, पण आपण असं म्हणू की पूर्वी जे सेक्युलर ग्रोथ असं ज्याला म्हणतो, सेक्युलर ग्रोथ ह्याचा अर्थ ज्याचा इकॉनॉमीच्या वाढीशी संबंध नाही, जे इंटरेस्ट रेट सेन्सिटिव्ह नाहीत, अशा प्रकारचे शेअर हे 2014 ते 2019 या काळात खूप चांगल्या प्रमाणात वाढत होते आणि 19 ते 24मध्ये ते थोडेसे बाजूला पडलेत. त्यांचे भाव आहेत तेवढेच राहिले, पण त्यांचं उत्पन्न वाढलं आहे, त्यांची विक्री वाढली आहे, 20-25% दराने त्यांचं बिझनेस वाढला आहे. तर मला वाटतं शोधण्याची जागा ती आहे. ही हिंट पुरेशी आहे रिसर्चरना, पण एक तरीही मुद्दा अजून प्रोबिंग म्हणून आम्ही जितकं काही वाचतोय गेले 6-7 वर्ष, तेव्हा एकच स्टोरी सांगितली जाते, ती म्हणजे भारताची कन्झम्पशन स्टोरी. मग त्या भारताच्या कन्झम्पशन स्टोरीचे वेगवेगळे पिलर वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येतात आणि ह्याच्यावरच आपण जगणार आहे असं इन अ वे एक पेंट केलं जातं. हे खरं फक्त कन्झम्पशनची स्टोरी नाही आहे, आपल्याकडची प्रोडक्शनची पण स्टोरी आहे. ओके. आणि चायना +1 बद्दल आपण पूर्वी पण बोललो की आज भारतातली औद्योगिक क्षमता चांगली आहे आणि तिथनं संधी मिळू शकतील. म्हणजे अगदी ताट वाढून आपल्या पुढे आणून ठेवणार नाहीत, आपल्याला मेहनत करायला लागणार आहे. पण औद्योगिक उत्पादनामध्ये पण तेवढीच संधी. फक्त कन्झम्पशनवर कुठला देश नाही चालू शकत. तुम्ही आज सेवा क्षेत्रामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात निर्यातीत आपलं नाव कमावलेलं आहे की भारताकडे विश्वासाने काम देता येतं. GCC ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स आपल्याकडे येत आहेत, डेटा सेंटर्स आपल्याकडे, त्याचा प्रवाह तुम्ही बघितला तर तो खूप मोठा आहे. तर जे सेवा क्षेत्रात झालं आहे ते औद्योगिक क्षेत्रातसुद्धा होण्याची खूप शक्यता आहे. आणि त्यामुळे फक्त कन्झम्पशनवर सगळं अवलंबून आहे असं मानायचं कारण नाही. सर, आणि हे जे बारके बारके पॉलिसी बदल आणलेले आहेत की विमा क्षेत्रात 100% FDI आहे, गिग इकॉनॉमीच्या लोकांना गव्हर्नमेंटचं संरक्षण, ह्या म्हणलं तर धोरणात्मक बदलांनी किंवा युलिपच्या ह्याच्यावरती टॅक्स ते 2.5 लाखाच्या का त्याच्या मोठ्या प्रीमियममध्ये, यानं काय घडतं सामान्य माणसाच्या आयुष्यात? कसं झालं होतं, युलिपमध्ये गेल्या वर्षीच ते त्यांनी अमेंडमेंट केली होती की अमुक एका लिमिटपर्यंत 2.5 लाखाच्या प्रीमियमपर्यंत 10 वर्षाचा प्रीमियम त्यांना ते एक्झम्पशन होतं. त्याच्यावरती जे त्यांना कसं टॅक्स करायचं ती क्लॅरिटी आत्ता त्यांनी आणली की जर म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 12.5% टॅक्स पडतो आहे लॉंग टर्म कॅपिटल, तर तिथे पण तुमच्या मॅच्युरिटीवरती तो पडेल. हे गिग इकॉनॉमी आपण म्हणतो, स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणतो, ही सुद्धा मला वाटतं आपली खूप मोठी आशा आहे आणि त्याला उत्तेजन देणं खूप आवश्यक आहे. आपण इंडिया स्टॅक ही जी संकल्पना आहे त्याच्यात जनधन आधार मोबाईल यातनं किती नवीन बिझनेसेस तयार होतात. म्हणजे इंटरनेटचा तिथे उपयोग केला जातो आणि लोकांना कमीत कमी कष्टामध्ये सेवा पुरवली जाण्याचे. तर ह्यातनं काही व्यवसाय खूप यशस्वी होतात, पण बरेचसे व्यवसाय म्हणजे मॉर्टॅलिटी त्याच्यातली खूप जास्त असते, ते टिकू शकत नाहीत. पण ही गोष्ट त्याला उत्तेजन दिलं तर त्यातनं नवीन लीडर्स तयार होणार आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी जो त्यांनी फंड आज तयार केलेला आहे, 10,000 कोटी तिथे अलोकेट केलं आहे. तर मला वाटतं पुढच्या 5-7 वर्षाचा विचार करताना हे उत्तेजन देणं आवश्यक आहे. आणि आपण चीनचं उदाहरण बघतो की चीनची औद्योगिक प्रगती बघतो, पण चीनची तंत्रज्ञानातली प्रगती जर बघितली तर ती काही ठिकाणी अमेरिकेच्याही पुढे गेलेली आहे. तर ते पोटेन्शियल आपल्या मुलांमध्ये पण आहे, पण त्याला उत्तेजन
देणं आवश्यक आहे. सर अजून एक असा मुद्दा आला विशेषतः इन्व्हेस्टर कम्युनिटीकडून की सॅलरीड कपलला 25 लाखापर्यंत जवळपास टॅक्स फ्री आहे, पण हे जे लॉंग टर्म कॅपिटल गेन मिळतं विशेषतः शेअर मार्केट इन्व्हेस्टरना त्यांना मात्र प्रत्येक पेनीवरती टॅक्स आहे. तर हे योग्य अयोग्य काय असतं ना? कॅपिटल गेनमध्ये सगळ्यात मोठा भाग असतो तो म्हणजे विकेपर्यंत टॅक्स नाही पडत. आणि तिथे मला वाटतं की बऱ्याच वेळा मला असं वाटतं की मी स्वतः शेअर घ्यावे विकावे आणि ते जाता जाता फावल्या वेळात होणारं काम आहे. पण मी म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक करत राहिलो आणि ती दीर्घ मुदतीची गुंतवणूक मी करू शकलो तर मला वाटतं आपण प्रामाणिकपणे आपल्या ट्रेडिंगचे रिझल्ट्स काढून बघितले तर त्यापेक्षा तिथे जास्त चांगले रिझल्ट असतात. आणि तिथे मी जर विकलं नाही तर टॅक्स पडत नाही हा खूप मोठा बेनिफिट आहे. तर दीर्घ मुदतीचं लक्ष म्हणजे साधी गोष्ट आपण म्हटलं की आज 4-5 वर्षाचा मुलगा आहे, तो 10 वर्षांनी कॉलेजमध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी त्या एज्युकेशन गोल त्याचा कॉलेज फंड मी तयार करायचा ठरवला तर तो कॉलेजला जाईपर्यंत टॅक्स नाही मी भरणार त्याच्यावर. आणि जेव्हा मी भरीन तेव्हा मी 30% नाही तेव्हा मी 12.5%नीच टॅक्स भरीन. तर त्यामुळे तिथे मला वाटतं इतरांवर अन्याय झाला असं तुम्ही म्हटलं असतं तर एक वेळ आपण त्याचा विचार केला असता, पण गुंतवणूकदारांवर अन्याय होतोय असं नाही वाटत मला. दर बजेटनंतर आपल्या चर्चेत आपण असा एक प्रश्न घेतो की आता माझ्यासाठी ॲक्शनेबल काय सामान्य माणूस म्हणून, मी इन्व्हेस्टमेंट बदलायची का, मी त्या कररचनेच्या रिबेटसाठी काय करायचं का नवीनच कररचनेत जायचं आहे त्यामुळे काहीच करायचं नाही. सामान्य मध्यमवर्गीय माणसासाठी आता काय ॲक्शनेबल आहे आजपासून? मला वाटतं असा त्याच्यात मोठा फरक नाही पडलेला. म्हणजे जी पूर्वीची प्रिन्सिपल्स आहेत तीच तिथे चालू राहतात. आणि काही काही गोष्टींमध्ये त्यांनी थोडं सुटसुटीत केलं आहे. म्हणजे TDS TCS याच्यातला जो टॅक्स कापला जात होता तिथे थोडीशी सवलत दिली. पण त्यांनी माझा प्लॅन ऑफ ॲक्शन बदलण्याचं कारण नाही. एक गोष्ट मला दिसते की मी स्टॉक मार्केट रिलेटेड किंवा ॲप्रिसिएशनची जी गुंतवणूक करत होतो त्याच्यात मला कमी दराने टॅक्स पडत होता. पण माझ्या व्याजाच्या उत्पन्नावर किंवा माझ्या डेट फंडच्या उत्पन्नावर मला स्लॅब रेटप्रमाणे टॅक्स पडणार आहे. आता माझी स्लॅब रेटच जर वाढला तर मला डेट फंड्स किंवा FDs हे सुद्धा आकर्षक झाले का आणि माझं ॲसेट ॲलोकेशन त्याच्याप्रमाणे कसं बदलायचं हा एक विचार तिथे करता येईल. आणि जी त्यातले तत्त्व आहेत तीच राहतात की मी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली पाहिजे, मी गोल बेस्ड गुंतवणूक केली पाहिजे आणि ती टप्प्याटप्प्याने मी करत गेलो तर माझं आपोआप ॲव्हरेजिंग होतं. त्याच्यातलं ॲसेट ॲलोकेशन की माझं स्टॉक आणि बॉन्ड्स इक्विटी आणि डेट याच्यामध्ये संतुलन पाहिजे. तर ते संतुलन करण्यासाठी थोडंसं उत्तेजन ह्या कमी टॅक्स रेटमधनं पण मिळालं आहे. तुमच्या या उत्तराला थोडं इलॉबरेट करू पाहतो की पूर्वी असं सांगितलं जायचं की बघा तुमच्या FDवर 6-7% व्याज आणि त्यात पुन्हा तुमच्या इन्कमचे 30% गेलं म्हणजे इफेक्टिव्ह व्याज 4.5 आणि इकडं कसं 12, 14, 15% आणि याच्यात पुन्हा 12.5% गेलं म्हणजे 1% गेलं. तर हा जो डिफरन्स होता जो सेलिंग पॉईंट होता तो हळूहळू कमी होण्याच्या दिशेनं आपण चाललो. आपण म्हणू की आत्ताची जी तरतुदी आहेत त्याच्यामध्ये त्या डेटला पण थोडासा बेनिफिट मिळालं. म्हणजे आता मगाशी आपण म्हटलं की पती पत्नी यांचं मिळून जर 24 लाखाचं उत्पन्न असेल ते टॅक्सच्या बाहेर असतील तर त्यात 3 लाखाचं व्याज असेल तर ते सुद्धा सुटलं ना. राईट. म्हणजे हे एक उलटं होऊ शकतं. इक्विटीला कदाचित लॉंग टर्म कॅपिटल गेन लागू शकतो 12.5%चा, पण हे जे FDचं व्याज आहे ते सुटू शकतं. पण म्हणजे ह्याचा नेहमी विचार आपण जेवणाचं ताट वाढतो ना तसा करायचा असतो की चांगलं लागलं म्हणून एकच गोष्ट नाही खात आपण. तर संतुलन, ॲसेट ॲलोकेशन, रिबॅलन्सिंग, बॅलन्स पोर्टफोलिओ हे प्रत्येकाला करायला लागतं. तर या सगळ्यात राहिलेला मुद्दा म्हणजे शेवटचा प्रश्न की सोन्याचं काय? सोन्याला अच्छे दिन येणार, झळाळी वाढणार असं परत चालू झालं 2 दिवसापूर्वी. येणाऱ्या वर्षभरात सोन्याचं काय होईल? वर्षभरात सांगणं नेहमीच कठीण असतं. पण एक जर तुम्ही त्यातला प्रवाह बघितला तर डॉलरचं काय होणार याच्याबद्दल
सगळीकडे थोड्या थोड्या प्रमाणात साशंकता आहे. आज डॉलर वाढला आहे, पण त्यांची वित्तीय तूट, तिथे जगातले सगळ्यात हुशार लोक बसलेले आहेत, म्हणजे असं मला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं असं आपलं मानायचं कारण नाही. पण डॉलरला पर्याय काय असा जेव्हा विचार करतो तेव्हा एका करन्सीला दुसरी करन्सी हा जेव्हा पर्याय असतो तेव्हा सोनं ही असं एक चलन आहे की गेली 5000 वर्ष माणसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. आणि चलनाचा भाग जो असतो ना तो विश्वासावरच चालतो, त्याला काही कॅश फ्लो नसतो. पण रशिया युक्रेन वॉरनंतर रशियाचे बरेचसे ॲसेट गोठवले गेले आणि त्यातनं या रिझर्व्ह करन्सीमध्ये सगळं डॉलरमध्ये ठेवायचं की नाही हा एक प्रश्न उभा राहिला. आणि बऱ्याचशा सेंट्रल बँक्स त्यामुळे सोन्याची खरेदी करत चाललेत आणि चायनीज सेंट्रल बँकनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं आहे. तर असं जेव्हा परकीय चलन म्हणून त्याचा विचार किंवा चलनाचं पर्याय म्हणून विचार केला जातो तेव्हा नक्कीच त्याच्यात काही प्रमाणात आपली गुंतवणूक पाहिजे. माझ्या मते आपल्या पोर्टफोलिओच्या 5 ते 10% गुंतवणूक. आणि तुम्ही गेल्या 30, 40, 50 वर्षाचं बघा, प्रत्येकाचं चक्र वेगळं आहे. रिअल इस्टेटचं चक्र वेगळं आहे, स्टॉक्सचं वेगळं आहे, गोल्डचं वेगळं आहे, पण प्रत्येकाने इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न दिले. तर त्यामुळे आपल्या गुंतवणुकीमध्ये ह्याचा समावेश असला पाहिजे. भरत सर, खूप खूप आभार. नेहमीप्रमाणे खूप महत्त्वाचे मुद्दे आम्हाला समजले, लगेच समजले. त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही सगळे लवकरच करू. पुन्हा भेटूया, पण आज इथंच थांबू. धन्यवाद. नमस्ते.